नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर आज तुम्ही ऐकणार आहात शेवटचा भाग सुरेश कृष्णाजी पाटोळे लिखित अभिमान या कादंबरीचा. बघूयात रघु आणि सुप्रिया या दोघांचाही हा समांतर चाललेला प्रवास आज कुठल्या दिशेने जातोय ऐकणार होता आपण आजच्या या शेवटच्या भागात. जयंत सकाळी उठून आवराआवर करत होता तर अचानक त्याच्या नाकपुड्या एकदम फुगल्या. नाकाला घाण वास झोंबत होता. त्या वासाचा नाक फुसफुसवत अंदाज घेत तो हळूहळू चालत होता. वासाचा माग काढत तो स्वयंपाकघरात आला तसा धापकन वास आणखीन झोंबला. एकदम त्याचं लक्ष गॅसच्या बटनाकडे गेलं. तसा धावल्यासारखा जात त्यांनी ते बटण बंद केलं. पटकन किचनच्या सगळ्या खिडक्या धाड धाड उघडल्या. आरडाओरडा करत तो बाहेर आला. सुप्रिया सुप्रिया सुप्रिया. ती सुन्न झाली होती. त्याचा आवाज तिच्या कानावर पडलाच नाही. ती तशीच बसून राहिलेली बघून जयंतानी मोठ्यांदा विचारलं, अगं काय चाललंय हे? तिने नजर उंचावून त्याच्याकडे मूकपणे पाहिलं. गेले महिनाभर तू असंच काहीतरी करत असतेस. लक्ष कुठे असतं ग तुझं? कुठे काय, मी इथे तुझ्या एवढ्याशा चुकीमुळे किती मोठा अनर्थ झाला असता. आपण सगळे जळून खाक झालो असतो आज. म्हणजे काय? तू गॅसचं बटन चालू ठेवलं होतंस. हो का? चुकून राहिला असेल. चुकीनं राहिला असेल म्हणून भागेल का? चूकच आहे का नाही ती? हो, चूक झाली माझी. ही एकच नाही आहे चूक तुझी. महिनाभरात अशा कितीतरी चुका झाल्यात तुझ्याकडनं. नाही हो, तेवढी एकच मोठी चूक केली आहे मी. तेवढी एक चूक नाही आहे. विचार कर, काय चूक केली आहेस तू त्याचा. त्याच विचाराने मला काही सुचतच नाही आहे हो. वर तोंड करून बोलायला तुला काय वाटत नाही का ग? वाटतंय, पण कसं बोलू ते कळत नाही आहे मला. काय बोलतीयस तू? तुझं तुला तरी कळतंय का? मला कळत असतं तर ही वेळ आलीच नसती ना हो. सुप्रिया तितक्याच सहजपणे बोलत होती. जयंताला मात्र काहीही कळत नव्हतं. त्यांनी तिच्या हनवटीला हात लावला आणि विचारलं, काय होतंय अगं तुला? तेच कळत नाही हो. सारखे तेच विचार भेडसावतायत. कसले विचार? नाही, कसले नाहीत, जाऊ द्यात ना. हे बघ, मला न सांगण्यासारखं आहे का काही? स्पष्टपणे सांग काय ते. मी लाईटली घेईन ते. लाईटली घेण्यासारखं नाही आहे हो जयंत ते. मग असं काय सिरियस मॅटर? मॅटर फिटर काही नाही हो. असं काहीतरी वाटेल ते बोलू नका तुम्ही तोंडाला आल्यासारखं. मग काय ते स्पष्ट सांग ना. का नुसतंच मूग गिळून बसायचं? बोल बोल बोल, काय बोल? जयंत, अहो माझा पाय ना. आणि ती एकदम आवंडा गिळून रडायलाच लागली. जयंताच्या डोळ्यात तिला संशयी भाव दिसले म्हणून तो काही बोलायच्या आत रडत दमात सांगून ती मोकळी झाली. माझा रस्त्यावरच्या देवावर पाय पडला हो. बास. अगं, याचं कुठे एवढं मनावर घेतात का वेडे? मनावर घेण्यासारखंच आहे हो. मग पाया पडून माफी मागायची, त्यात काय एवढं? तेच तर नाही करू शकले ना मी. बावळट आहेस का तू? हां, किती बावळट आहेस. म्हणतेस, हो म्हणतेस. नेमकं काय म्हणायचंय तुला म्हण. मी कुठे हो म्हणाले? धन्य. काय चाललंय काय तुझं? कुठे काय? आता मात्र जयंत खवळला. मूर्खबाई, तुझ्या या मूर्खपणाची किंमत तू आम्हाला मोजायला लावणार आहेस का? अहो नाही, मी एवढी साधी गोष्ट आहे. आणि साधी नाही आहे हो गोष्ट. मग त्यांनी काय आभाळ कोसळणार होतं का? होते चुकून अशी चूक. कोणी हटकून करतं का हे? हो ना, घाईघाईत पाय पडला हो. मी काही म्हटलं का तुला? तूच त्याचा इश्यू केलायस. इश्यू नाही हो, इश्यू नाही. रस्त्यावर गणपतीचं चित्र होतं. अच्छा, म्हणून ती फ्रेम बघून तू घाबरलीस का त्या दिवशी? जयंताला आठवलं. ती आठवण करून देत तो बोलला होता. अहो, ते चित्र ना एका लहान मुलांनी काढलं होतं. लहान मुलांनी काय किंवा म्हाताऱ्या माणसाने काढलं काय? पाय पडला, देवाची माफी मागायची, झालं. किती सोपं आहे ते. तुम्हाला सोपं वाटतंय? किती जिव्हारी लागला असेल याचा तुम्हाला अंदाज आहे? तुम्हा बायकांना कुठली गोष्ट जिव्हारी लागेल काही सांगता येत नाही. थट्टा नाही हो ही. ती जयंतच्या डोळ्यात बघत म्हणाली तेव्हा त्या डोळ्यात हसरे भाव दडलेत असं तिला जाणवलं.
जयंतनी दोन्ही हातांची बोटं एकात एक अडकवली. हात हनवटीवर ठेवत विचारलं, बरं मग पुढे? खालमानेनं घडला सगळा प्रकार सुप्रिया त्याला सविस्तर सांगत होती. जयंत सगळं शांतपणे ऐकत होता. सगळा वृत्तांत त्याने ऐकून घेतला. हे ऐकत असताना त्याच्या डोक्यातल्या विचारांमुळे डोळ्यांची बुबुळं घटनाक्रमानुसार आत डोळ्यामध्ये फिरत होती. सुप्रियाची नजर मात्र खाली होती, त्यामुळे तिला ते कळत नव्हतं. सांगता सांगता ती अचानक रडायला लागली. जयंताने तिच्या डोक्यावरनं हात फिरवला. त्याच हाताने तिच्या पाठीवर थोपटलं. अच्छा, म्हणून तू कुढत बसलीयस होय? अगं, असं कुढत बसण्यापेक्षा त्या मुलाची जाऊन माफी मागायची, मोकळं व्हायचंच ना. तेच तर नाही ना करू शकले मी. सुप्रिया नरमली होती. त्याच नरमाईनं म्हणाली, अहो माझं धाडस नाही झालं. मी गेले पण होते माफी मागायला. मग तो माझ्या अंगावर धावून आला हो. मी घाबरून पळाले तर त्यांनी माझा पाठलाग करायचा प्रयत्न केला. मग त्यामुळे मनात भीती बसली ना माझ्या. डोंट वरी, मी येतो तुझ्याबरोबर. तू त्याची माफी माग, तो काहीही करणार नाही तुला, बिलीव्ह मी. हां, पण तुझं तोरा मिरवलास तर भलतंच काहीतरी घडायची शक्यता आहे. तीच भीती वाटते हो. डोंट वरी, आज दुपारी जाऊ आपण. मी काढतो त्या मुलाची समजूत. अगं वेडे, एवढं काय अपसेट व्हायचं आहे त्याच. हे बघ, मी लंच ब्रेकमध्ये येतो, ओके? असं म्हणत त्याने दोन्ही हाताने तिचे खांदे घट्ट धरत तिला तात्पुरता धीर दिला. तिला त्यामुळे मोकळं झाल्यासारखं वाटलं. तिचं डोकं शांत झालं. आता डोकं ठिकाणावर आलं असेल तर जरा हसा बाईसाहेब. तिच्या तोंडापुढे चुटकी वाजवून हात जोडून जयंता बोलला. ते बघून सुप्रिया इतकी गोड हसली की जयंतनं टुणकन उडी मारून ॲटॅची उचलली. हात हलवत तो बाहेर पडला. गाडीत बसलास, गाडी सुरू केली, निघूनही गेला. तेव्हा घरातला आनंद उसळलेला होता. रघु त्याच्या कामाला गेला होता. संभाजी आवरून जेवायची वाट बघत होता, पण ताराबाई डोक्याला हात लावून रडत बसली होती. तिच्याकडे बघत संभाजीनी तिच्या जवळ बसत विचारलं, तू का डोक्याला हात लावून बसली दाळल्यागत? सोन्यागतले एक रुझा पाडल्या गदगप झाले. देवा, मला ने पर त्याच्या मागची येडापिडा दूर कर. माझं लेकरू ठणठणीत बरं कर. आता हे काय वेगळं? तो बाबा ऐकायला ना रडू लय जवळ असते बाबा. नुसतंच काय डोळं गाळत बसायचं. अरे तुला दगडाच्या काळजाला काय कळणार आहे? असं कसं? बापाला काय काळजाच्या जागेवर फुगा बसवलेला असतो का जत्रतला? म्हणाय पुरता बाप आहे तू. कवा लेकराला जवळ घेतलं का? कवा खाल्लं पिल्लं? चौकशी केली त्याची? अशानी माया दिसती वय? ताराबाईच्या डोळ्यातले अश्रू माया या शब्दांनी जागच्या जागी थांबले. तिच्या डोळ्यात बघत संभाजी म्हणाला, अगं त्यो हाय म्हणून आपण जितते, नाही तर माझं सरण कावाच डाना झालं असतं. अहो सुद्धी इथल्या अकराला विचारावं तरी काय झालंय ते. थांब, आता जाऊन विचारतो त्याला. अरे बहादर, रस्त्यावर विचारते. एखाद्या दी ढोसू नाही, जवळ घ्यावं त्याला, बैजवार विचारावं त्याला. का वाटलं विचारू सुटलाय त्याला? ते विचाराय सुद्धा पोटात अक्का बाय असल्याशिवाय धीर नाही वाहणार माझा. पण तू काय काळजी करू नका. तू धीर नसताना दिला तर भागीगत येडी झाली असते मी. तुझ्यामुळे धीर आला बघ आत्ता मला. हे असं असतंय तुझं, म्हणून मला कशात लक्ष घालावंसं वाटतच नाही. तर तू लक्ष घातलं तर लय मोठा फरक पडला असता जिंदगीत. नाही पडणार ना फरक? नको पडून दे, वाढ मला गाजभर. वय खायचं तर खा, नाही तर अगं पोटात काय नसेल तर आतडी जळतेला माझी दारूने. एक दिवशी नाही डोसली तर काय मरतंय का? ज्याचं त्याला माहिती. वाटत नसली की भडका होतोय, हातापायाचा थरका पुडतोय. संभाजी पोटात भर पडल्यावर हळूच तिच्या नकळत घरातनं बाहेर पडला. आज रस्ता दुथडी भरून वाहत होता. रघुच्या चित्रानं डांबरी रंगली होती. आजच्या गणपतीची सोंड अगदी नळीसारखी पातळ आणि आखूड होती. उंदीर तर उंदीरच, अगदी पिटुकला. गणपतीची ढेर खपाटीला गेल्यासारखी वाटत होती. जणू ती कंबरपट्ट्यानं करकचून आवळल्यासारखी दिसत होती. शरीर अगदी रोडावलेलं, त्यामुळे केवळ सोंड, मुकुट, कंबरपट्टा आणि समोर असलेला उंदीर यामुळे तो नक्की गणपतीचा आहे बुवा असं वाटत होतं. इतका तो विचित्र दिसत होता. कलाकाराचं उदास मन त्याच्या कलेतही विस्कटल्यासारखं दिसतं. याचं उदाहरण म्हणजे हे चित्र.
रघूच्या मनाची अवस्था त्यात प्रगट झाल्यासारखा चित्राचा आकार वळणं घेतलेला होता. त्यात उन्हाचा ताप वरून देहाला तापवत होता. डोक्यातलं चक्र भिंगरीसारखं आत मनात आणि डोक्यात गरागरा फिरत होतं. त्या गरगरीला गपकन थांबवल्यासारखी कार अचानक थांबली. रघूचे डोळेच मोठे झाले. नीट कार बघितल्यावर मनातून नकाराचा सूर श्वासांवाटे बाहेर पडला. त्यामुळे छातीला ऊन ऊन हवा स्पर्श करून गेली, पण नजर आशेनं त्या कारच्या दारावर खिळून होती. त्याच नजरेत एक पुरुष दार उघडून बाहेर आलेला दिसला. तेव्हा रघूने आपली मान झटकन फिरवली. सहजच त्याने भिकाऱ्याकडे बघितलं तर तो बळच हसल्यासारखा हसला आणि हातातलं ताट हलवायला लागला. रघुनी त्याच्याकडे नजर टाकली तर तो मात्र एकदम गपगार बसलेला दिसला. त्याचं आज काहीतरी बिनसलेलं होतं. काय बिनसलंय ते मात्र त्याला माहिती होतं. मनात फसवी आशा डोकावली म्हणून रघुने हळूच ती मान परत रस्त्याच्या पलीकडे वळवली तर अगदी सहज त्याच्या तोंडाचा आच वासला गेला. त्यांनी आनंदून इकडून तिकडे मानेला झटका दिला आणि परत गाडीकडे बघितलं तर तीच बाई दिसली, घाबरलेली, नवऱ्याच्या आधाराने उभी राहिलेली. रघुने आनंदून तिच्याकडे बघितलं. त्याचा तो उसळलेला आनंद मनात साठवला. जयंताने सुप्रियाला आधार दिला. ते दोघे हळूहळू पुढे येत होते. रघूच्या दिशेला ते येत आहेत याचा त्या रघूला जास्तच आनंद झाला. रघू ताडकन उठून उभा राहिला. तशी सुप्रिया घाबरली, जयंताच्या हातून सटकली, पळत जाऊन गाडीत बसली. जयंत भांबावला. तिच्या पाठोपाठ पळत गेला. तिला गाडीतून तो बाहेर यायला सांगत होता, पण ती घाबरल्यामुळे धापा टाकत होती. तिचं सगळं अंग घामाघूम झालं होतं. जयंत तिला हाताला धरून बाहेर ओढत होता, पण ती ऐकत नव्हती. रघूच्या आनंदानं उसळी घेतल्यामुळे त्याचं पूर्ण अंग ताड झालं होतं आणि एकटक तो हसून बघतच होता. चाचा, भिकारी, भरत सगळे आनंदले होते. त्या आनंदाच्या उसळात रस्त्यावरची जाणारी येणारी माणसं पळवून नेल्यागत गर्दी पण उसळली होती. धाडस करून सुप्रिया गाडीतनं बाहेर आली. जयंताला घट्ट पकडून घाबरत घाबरत जड पावलांनी रस्ता ओलांडत पुढे आली. जयंताच्या आधारामुळे तिच्यात बळ एकवटलं म्हणून ती पावलं टाकत होती. पण घाबरत झालेलं मन आणि पावलं एकात एक अडखळत होती. रघूचा आनंद आणखीनच उसळला. नक्की नक्की ही माफी मागायला आली आपली. आपण जिंकलो, आपल्या कलेचा विजय झाला. त्याच्या या मनाच्या उसळाबरोबर सुप्रिया आणि जयंत अगदी त्याच्या जवळ आले. जीव एकवटून रघुनी श्वास दाबून धरला. श्वास दाबून धरला तशा त्याच्या सगळ्या शिरा एकदम टम्म फुगल्या. डोळे ताणल्यामुळे ताठरले, अगदी टप्पोरे झाले. चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. त्या आनंदावर फुलं उधळल्यासारखा जयंत रघूकडे बघून म्हणाला, हे बघ बाळ, हिची चूक तिच्या लक्षात आली आहे. खरं तर हिने तुझी लगेच माफी मागायला हवी होती. तिने नंतर प्रयत्नसुद्धा केला अनेकदा तुझी माफी मागायचा, पण तू ते जाऊ देत. आत्ता ती तुझी माफी मागायला आली आहे. जयंतनं तिची बाजू मांडायचा प्रयत्न केला. अरे मग पळकोट्यावानी पळून का जात होती हे बाया? मारुती भिकाऱ्याने जयंतावर तोंड सोडलं. अहो, हा तिच्या मागे लागला ना म्हणून ती घाबरली, त्यामुळे तिला काही सुचलं नाही. जयंतनं सफाई दिली. रघू मात्र हसतच बघत राहिला होता. तो आनंद सगळ्या अंगात सनसन झाला. तो उसळ त्याच्या सर्वांगात वीज चमकल्यासारखा सळसळ झाला आणि रघू ताडासारखा एकदम ताठ झाला. आनंदलेला डोळ्याचा रोख एकटक सुप्रियाकडे पापणी न हलवता लागला होता. हे बघ सुप्रिया, त्याची माफी माग. जयंतनं धीर देत तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिच्या नरड्याचा घाट खालवर हिंदळला. भरल्या अंतःकरणानं ती हळूच आपली पावलं रघूच्या दिशेनं उचलत पुढे आली, पण मनात भीती मात्र तशीच होती. रघू आता काही करणार नाही असं जेव्हा तिला मनातून वाटलं, तेव्हा मनाने दोन्ही हात पटकन वर आले. हाताची ओंजळ करून त्यात तोंड लपवलं आणि हुंदके देत ती आता माफ कर म्हणणार तर धाड दिशी तो कोसळला. कोणाला काही कळलं नाही. सुप्रिया खूप मोठ्यांदा किंचाळली. जाणारी माणसं घाबरून धावत आली. चांगलीच गर्दी झाली तिथे. रघू तसाच पडून राहिलेला बघून चाचा आणि भिकारी धावल्यासारखे त्याच्याजवळ आले. भिकाऱ्याने हातातलं ताट खाली ठेवलं, त्याला गदागदा हलवलं. तो टक लावून हसत पडलेला होता.
भिकाऱ्याच्या हातानं हलणारा देह हसल्यासारखा गदगदत होता. तिथे झालेली गर्दी बघून देसाई डॉक्टर संशयाने थांबले. गाडी लावून गर्दीतनं पुढे आले तर समोर रघु पडला होता. काय काय झालं काय, त्यांनी घाबरत विचारलं. अहो डॉक्टर बघा ना, रघु आपला काय बोलणार. भिकारी हात दाखवत सांगत होता. डॉक्टरनी गर्दीकडे बघितलं ते जास्तच गडबडले. पटकन खाली बसून रघुच्या नागपुड्यांसमोर हात धरला. काहीतरी सांगायच्या बेताने त्यांनी त्याच्याकडे बघितलं. त्यांनी पण डोळ्यांनी खुणावलं. डॉक्टर काही बोलले नाहीत. तसाच हात त्याच्या छातीवर ठेवला तर छातीची धडधड थांबलेली होती. त्यांना काळजात धस्स झालं. पटकन हात हातात घेऊन नस बघितली आणि सुस्कारून डॉक्टरांनी सांगितलं, याला बहुतेक हर्षवायू झालेला आहे. तसलं काय असेल तर बरं वाटत ना त्याला डॉक्टर. नाही. मग काय याला ॲडमिट करायला लागेल का आत्ता. याच्या मेंदूची नस तुटली आहे, डॉक्टरांनी विव्हल होऊन सांगितलं. तसा चाच्या गपकन खालीच बसला. त्याला हातपाय गळाल्यासारखं वाटलं. गर्दीत बघ्यांची भर पडत चालली होती. काय झालं काय झालं एकच कुजबूज गोंगाट करत होती. सुप्रिया जयंताला बिलगली. तिच्या छातीचे ठोके जोरात धडधडायला लागले आणि डॉक्टरांच्या बोलण्याने त्यात भर पडली. चित्राच्या चिल्लरमध्ये भर पडत होती, मात्र ती विस्कटलेली होती. सुप्रियाला गरगरल्यासारखं व्हायला लागलं. डोळ्यासमोर अंधारी आली. जयंतनं तिच्या पाठीवर थोपटत तिला धीर द्यायचा प्रयत्न केला, पण तिने जोरात टाहोच फोडला. त्याला उठवा हो, त्याला उठवा. रडत उजवा हात रघुच्या दिशेला करून घसा फाडल्यासारखी ती रडायला लागली. मला त्याची माफी मागायची होती हो, प्लीज त्याला उठवा ना. सुप्रिया पेश शांत हो. नाही हो नाही, मी श्रीमंत असल्याचा, वयानं मोठी असल्याचा अभिमान होता मला. मला वाटलं मी या भिक्कारड्या शेमडा पोराची माफी का मागायची. अरे बाळा, तोच खोटा अभिमान मला तुला माफी मागू देत नव्हता. मनातलं मळप बाहेर फेकल्यासारखं ती कबुली देत होती. गर्दी आवाकपणे ऐकत होती. अरे तेरे को जैसा तेरा अभिमान हत्या ना, वैसा उसको कले का हत्या था. वो भिकारी जरूर हत्या, लेकिन उसकी कला बहुत अमीर थी, उसका गर्व था उसको. त्याच कारणाने पोर बिमार पडलं होते. त्याला त्या पाय काय बी सुचत नव्हतं. तुझ्या पाय झालं गे हे अवदशे असं. खरे माझ्यामुळेच घडलं. बाळा मला आता तरी माफ करशील ना रे बाळा, मला माफ. ती रडत होती. सगळी गर्दी शांतपणे तो प्रकार बघत होती. नाही करणार मला माफ तू, असं म्हणत ती अचानक मोठ्यांदा हसायलाच लागली. तिचं ते अचानक हसणं बघून जयंत गोंधळला. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवले. तसं तिने मान वळवून डोळे वटारत जयंतकडे बघितलं. परत खाली बघितलं. प्रशांत तू मला खरंच माफ करणार नाहीस का रे. सुप्रिया भानावर ये, तो आपला प्रशांत नाहीये, प्रशांत आहे आपला हा. मला त्याची माफी मागायची आहे, प्लीज त्याला उठवा. बघा ना लबाड कसा झोपून राहिलाय. जयंत तिला उठवायचा प्रयत्न करायला लागला तर तिने रघुचा हात आपल्या हातात घट्ट धरून ठेवला होता. जयंतनं जीवाचा आटापिटा केला. महत्प्रयासानं तिचा हात रघुच्या हातातनं सोडवून घेतला. तिला अलगद उठून उभं केलं. गदा हलवला आणि म्हणाला, सुप्रिया भानावर ये, तो प्रशांत नाही आहे आपला. तिने परत त्याला झिडकारलं. म्हणाली, खोटं बोलू नका, मी काय वेडी आहे का. तो प्रशांत आहे. बघा की मी माफी मागितली ना, किती आनंद झालाय लबाडाला. बघितलं लबाड कसा हसतोय, बघा. असं म्हणत ती हसायला लागली. चाचा मात्र रघुजवळ बसून ढसढसा रडत होता. मधून त्याला हलवत होता. सुप्रिया चित्रविचित्र हातवारे करत मनाशीच बोलत होती, हसत होती, मध्येच चिरकत रडतही होती. जयंत तिला सावरत होता, पण तिचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. चाचा फक्त रडत होता. मध्येच रघुला हलवलं आणि म्हणाला, अरे रघु उठ ना बेटा, देखो मड्डम तेरे को माफी मांग रही ना रे. तू चाहता था ना उसने तेरे को माफी मांगनी चाहिए. अब तो तेरा कलेजा ठंडा हो गया रहेगा ना. देख देव भी करने के फल बराबर देता. मैं बोला था ना तेरे को वो चढ़ भोगेंगी. अभी तो उठ, मांगे ना उसने तेरे को माफी. अभी भी तू खुश नहीं हुआ क्या रे, बोलना रे रघु.
डॉक्टरनं चाच्याला समजावलं. घाई करत म्हणाला, चाचा, आपण याला दवाखान्यात घेऊन जाऊ. मी प्रयत्न करतो. सगळं परमेश्वराच्या हातात आहे. गर्दीला बाजूला सारत त्याने रस्त्याने जाणाऱ्या रिक्षाला थांबवलं. मारुती, भिकाऱ्याने आणि भरतने दोन्हीकडनं धरून रघुला रिक्षात बसवलं. डॉक्टरनी चाच्याला आपल्या स्कूटरवर बसायला सांगितलं. रिक्षावाल्याला दवाखान्याचा पत्ता सांगितला आणि रिक्षाच्या मागोमाग डॉक्टरची स्कूटर पळायला लागली. चाच्याचं मुसमुसणं आणखीन वाढलं होतं. सुप्रियाचे वेडे चाळे चालूच. मध्येच ती टाहो फोडत होती. जयंत तिला फरफटत गाडीकडे नेत होता. ती मध्येच रघु गेला त्या दिशेनं धाव घेत होती. सुप्रियाचे वेडे चाळे बघून जयंताची त्रेधा तिरपीड झाली होती. हर्षवायूमुळे रघुची जी अवस्था झाली होती तीच गत आता सुप्रियाची झाली होती. तिचं गगनभेदी हसणं जयंताच्या काळजाचं पाणी पाणी करत होतं. तो तिला गाडीकडे ओढत होता आणि ती रघुच्या दिशेनं धावत होती. बराच आटापिटा करून जयंतनी कसंबसं तिला फरफटत गाडीकडे आणलं. जीव एकवटून गाडीत ढकललं. दार लावून घेऊन गाडीत बसून गाडी सुरू करून तो निघाला. त्यांनी तिला तडक दवाखान्यात नेलं, ॲडमिट केलं. तेव्हा कुठे जयंताला थोडं बरं वाटलं. सवयीप्रमाणे झिंगलेल्या अवस्थेत संभाजी गाणं गुणगुणत येत होता. डोळे घराघरा फिरवत त्यांनी रस्त्याकडे बघितलं तर त्याला चिटपाखरू दिसेना. त्याला वाटलं आपण रस्ता तर चुकलो नाही ना. मनाशी म्हणाला, रस्ता तर बरोबर आहे. डोक्याला झटका देऊन सहज पुढे बघितलं तर फक्त केळाची गाडी दिसली. म्हणून त्यांनी चाच्याच्या गाडीकडे बघितलं. झटके देत डोळे बंद करून डोकं गदागदा हलवलं. डोळे चोळून गाडीकडे बघितलं तर डोळ्यावर अंधारी आल्यासारखं झालं. चाच्या काही जागेवर दिसत नव्हता. तो अचंबित झाला. तर्जनी तोंडात धरून संभ्रमावस्थेत उभा राहिला. परत एकदा मानेला झटका दिला. भिकाऱ्याच्या जागेकडे बघितलं, तोही दिसला नाही. मनाशी म्हणला, खपलं का काय बेकारडं. त्यांनी रघुच्या चित्राकडे बघितलं तर त्यावर भरपूर चिल्लर पडलेली होती. चित्रावरच्या नोटा बघितल्या, आणखीनच आनंदला. त्याच आनंदात तो झपाट्यावर चित्राजवळ जाऊन उपलानी बसला. बसल्या जागेवरून परत एकदा चाच्याच्या हातगाडीकडे आणि भरत फिटरच्या सायकलच्या दुकानाकडे बघितलं. तेही मोकळं फट होतं. समधे गेले कुठं तड पडायला, देवाला माहिती. जाऊ दे कुठं बे, आपल्याला काय करायचे. असं म्हणत उजवीकडे बघितलं तर रघुची पिशवी तिथे होती. त्यांनी घाईने पिशवी चाचपली तर हाताला खडू आणि कोळसा लागला. पिशवी तशीच त्याच्यावर टाकली. चित्रावरची चिल्लर घ्यायला सुरुवात केली. हात पुढे केला. आधी नोटा गोळा केल्या, आनंदाने खिशात कोंबल्या. मग सारवल्या ग चिल्लर दोन्ही हाताने एकत्र गोळा केली. चिल्लर ओंजळीत धरून उचलणार तर तिच्यावर हात मारून उधळल्यासारखी हाक कानावर आली, रघु. आवाज ओळखीचा वाटला म्हणून संभाजीने आवाजाच्या दिशेला पाहिलं तर ताराबाई हंबरल्यागत ओरडत धावत पळत येताना दिसली. काय झालंय व माझ्या लेकराला? तिने विचारलेला प्रश्न आभाळात गोल घुमला. घुमणाऱ्या आवाजाबरोबर ती केवढ्यानं तरी रडत ऊर बडवत स्वतःभोवती फिरत होती. तिचा आक्रोश आभाळाला भिडल्यासारखा, आभाळ फाटून टाकणारा होता. त्यामुळे संभाजी सैरभैर झाला. त्याला कळलंच नाही. त्याच्या हातातली चिल्लर कधीतरी गळून पडली होती. ताराबाईच्या आक्रोशाने संभाजी भानावर आला, पण नेमकं काय करावं ते त्याला सुचत नव्हतं. तिचा आक्रोश बघून येणारे जाणारे पुढे जात होते बघत बघत, पण तिच्या आईचं काळीज आक्रंदत होतं. संभाजीला नेमकं काही कळतच नव्हतं. हर्षवायूमुळे रघुचं नेमकं काय होणार हे कळत नव्हतं. तर मनातली घुसमट माफी न मागता आल्यामुळे हर्षवायूनं वेडी झालेली सुप्रिया आणि पोराच्या दुःखानं विव्हल झालेली आई, असं सगळं तो रस्ता आज अनुभवत होता. ताराबाईंनी संभाजाच्या छाताडावर दोन्ही हातांनी दणादणा मारलं. माझ्या लेकराला काय दागा फाटका झाला तर मी जागायचे नाही, असं म्हणत ती रडत होती. कुठं कुठं नेलंय माझ्या राजाला, असं म्हणत ती इकडून तिकडे फिरत होती. पण संभाजीला काहीच माहिती नव्हतं. ओरडून ओरडून ताराबाईच्या घशातनं आवाज फुटत नव्हता, तरीही ती ओरडायचा प्रयत्न करत होती. तिचा रघु तिला दिसत नव्हता म्हणून ती कासावीस झाली होती. तेवढ्यात भिकारी दवाखान्याच्या खाली तिला दिसला. मारती दादा, मार रघु कुठे? मारुती गप्प बसून रडत होता. देसाई डॉक्टर प्रयत्न करत होते. त्याला सलाईन इंजेक्शन चालू होतं. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं. दुःखाला आवर घालून मारुतीने डोळे पुसले. ताराबाईला घेऊन वर आला.
ती आत जायचंय म्हणून विनंती करत होती, पण तिला कोणी आत जाऊ देत नव्हतं. तिच्या काळजाचे ठोके वाढत होते, घशाची कोरड आटत चालली होती. होणारी उलघाल तिला जागेवर थांबू देत नव्हती. ती नुसती रघु, माझा रघु, काय झालं माझ्या लेकराला? अगं लखाई, तुझी वटी भरणार होते ना मी, काय केलं ग माझ्या लेकराला तू? संभाजीला ती हडसून विचारायला लागली, तुम्ही आज विचारणार होते ना, विचारा ना रघु बाळाला, म्हणाव काय होतंय तुला? अहो मी काम करत होते तर मला येऊन एका पोराने सांगितलं, म्हणलं रघु चक्कर येऊन पडला. काय वारं बिरं केलं गेलं नसेल ना लेकराच्या अंगातनं? ती ऊर बडवायला लागली. अचानक तिने डोळे बंद केले. तसा संभाजी हडबडला. तिला जवळ घेत गालावर थापडी मारत म्हणाला, तारे अगं उठ, डागदर इलाज काढत्यात, बरं वाटन त्याला. ताराबाई आणि संभाजी आल्याची खबर मारुतीने डॉक्टरला दिली. चाच्याला डॉक्टरनं आधीच रघु गेला असं सांगितलं होतं, त्यामुळे चाच्याची वाचाच गेली होती. चाच्या सुन्न झाला होता, एकटक बघत राहिला होता. एकदाचं डॉक्टरांनी बाहेर येऊन संभाजीला रघु गेल्याचं सांगितलं, तसं ताराबाईने टाहो जोरात फोडला. तो फोडलेला टाहो ताराबाईच्या काळजात कळ मारून गेला. रघु गेल्याच्या धक्क्यानं तिने जाग्यावर प्राण सोडले. आता संभाजी खऱ्या अर्थानं पोरका झाला. रघु आणि ताराबाईच्या जाण्यानं संभाजीचं भंगाराळ जीणं खरंच आता भंगार झालेलं होतं. आता त्याला कुठलाही आधार राहिला नव्हता. त्याला असणारा दारूचा आधार त्याने टाकून दिला होता. दारूचं नावच त्याने टाकलं. पोटपाणी जगवायला तो अभिमानानं भंगारचा धंदा करत होता. चुकूनही रघु जिथे बसायचा त्या दिशेला तो फिरकत नव्हता. साधूकडे बघून नुसताच येता जाता हसायचा. साधूचं ऐकलं असतं तर फार बरं झालं असतं असं त्याला वाटायचं, पण कलावंताचा बाप म्हणून अजूनही अभिमानानं छाताड काढून देणार का भंगार, भंगारवाले भंगार म्हणून हाळी देत गल्लोगल्ली तो फिरतच असतो. रघुची स्मृती जागी राहावी म्हणून चाचा, मारुती आणि भरत यांनी एका दगडाला शेंदूर थापलाय, चबुतरा बांधलाय. सवयीप्रमाणे येणारे जाणारे लोक चित्राऐवजी देव समजून त्याच्यावर पैसे टाकून पाया पडून पुढे जातात. चाचा, भरत आणि भिकारी दर चतुर्थीला त्या शेंद्राच्या दगडाला धुवून धावून शेंदूर थापून हार, नारळ, अगरबत्तीनं पुजतात. खडू आणि कोळशेची पण त्या आठवणीनं त्या दिवशी पूजा करतात. प्रत्येक चतुर्थीला रघुच्या आठवणीनं अश्रू ढाळणारी एक तरी बाई चाच्याला दिसते, त्यामुळे त्यालाही भरून येतं. भिकाऱ्याला आता भीक मागायचं निमित्त राहिलं नव्हतं, म्हणून त्यांनी आपला मुक्काम वारागणिक येणाऱ्या देवळांकडे वळवला. चाचा मात्र त्या थडग्याजवळ येऊन बसलेला असतो. कुणाचा पाय त्या थडग्याला लागतोय याची तो वाट बघत असतो. रघुचा अभिमान चाच्यात उतरल्यासारखं आता भासतं. रघुनं दिलेली हुलकावणी मात्र सगळ्यांच्याच मनाला चटका लावून गेलेली होती. रघुच्या अभिमानाची कहाणी कधी कधी लोकांना ऐकवतो, चाचा डोळे गाळत बसतो. पण त्या टिपकणाऱ्या डोळ्यातल्या आसवांमध्ये सुद्धा एक प्रकारचा अभिमान मात्र असतो. श्रोते हो, गेले 11 दिवस तुम्ही ऐकताय सुरेश कृष्णाजी पाटोळे लिखित अभिमान ही कादंबरी. शेवटी हृदयस्पर्शी झाली की नाही कादंबरी? खरंच कादंबरीचा प्रत्येक व्हिडिओ तुम्ही लाईक करा, हाईप करा, आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. कलेची कदर करणाऱ्या प्रत्येकाला हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे अशी माझी तरी इच्छा आहे. भेटूयात पुन्हा नव्या कादंबरीसह. तोपर्यंत नमस्कार.